कशा आहात? मी मस्त. तर चला आज आपण एक बनवूया रेसिपी. तसं तर वीर बोललेला मला आज मम्मी एक चण्याची भाजी आणि पुरी खायची आहे. तर मी बोलली चला मग व्हिडिओज बनवून टाकूया आपण. तर बघूया, चला तर तयारी करूया आपण. मी काय अशी बनवते तुम्हाला दाखवते. तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. 5 कांदे घेतले. हे बघा, कांदे असे लांब लांब कापून घेतले. 5 कांदे घेतलेले आहेत. 5 कांदे असे लांब लांब कापून घेतले. आता मी यांना ना भाजून घेते, ते नंतर दाखवते पुढे. आता हे बघा, लसूण आहे, लसूण सोलून घेते आपण. हे बघा, लसूण सोलून घेतलेले आहे मसाल्यासाठी. एक कांदा घेतलेला आहे लसूणचा पूर्ण अख्खा. चला आता मी दाखवते. हे बघा, हे वाटी घेतलेली आहे खोबऱ्याची, सुक्या खोबऱ्याची वाटी आहे मसाला वाटण्यासाठी. तर ह्याला मी थोडंसं तर किसून घेते, असं किती लागेल त्या हिशोबाने घेणे. बघा, ह्या पद्धतीने किसून घेते. हे बघा, 1 वाटी खोबरं होतं, त्यातलं एवढं किसून घेतलेलं आहे. मला मसाल्यासाठी आता एवढंच बस झालं. एवढी वाटी राहिली ते ठेवून देते. चणे ते बघा, आपली शिटी काढून झालेली आहे. चणे बघा शिजले की नाही ते. बघा, चणे शिजलेले आहेत व्यवस्थित आहे. कुकरची शिटी खोललेली आहे. चणे बघूया आपले शिजले की नाही ते आपल्या हिशोबाने. हे बघा, शिजलेले आहे चणे व्यवस्थित अगदी. आता ना मी मगाशी बटाटे नाही टाकले, माझ्याकडे नव्हते, आता घेऊन आले आहे. तर आता 2 बटाटे घालते, त्याला वेगळं हे लावतात. तर ह्याला आपण चण्याला खाली करून घेऊया. बघा, चणे याच्यामध्ये आता पलटी मारते मी. आता कुकरमध्ये परत 2 बटाटे चढवते. 2 बटाटे चढवले, त्याच्यामध्ये टाकते आता पाणी. आता करूया कुकर बंद. बघा, पॅन तापायला ठेवलं आहे. आता हे सुकं खोबरं मी ह्याच्यात भाजायला टाकते. स्लो गॅसवरती आपल्याला भाजायचं आहे. खोबरं बघा आपण भाजून झालेलं आहे. अशा पद्धतीने भाजायचं आहे, करपवायचं नाही आहे. स्लो गॅसवरती भाजून घ्यायचं. आता आपण कांदे टाकलेले आहेत. कांद्याला पण आता स्लोवरती असं भाजून घ्यायचं आहे. आहे शिटी निघाली. बटाटे झालेले आहे, व्यवस्थित शिजलेले आहे. त्याच्यामध्ये आता ठेवूया थंड व्हायला. झालेला आहे. बघा, पूर्ण कांदा भाजलेला एकदम मस्त स्लो गॅसवरती. स्लो गॅसवरच तुम्ही यांना बनवत जावा. त्याच्याने काय ना जेवणाला चांगलं हे भेटतं, चव येते चांगली आणि जेवण चांगलं शिजतं. आता हे थंड झालं ना, याच्यामध्ये मिक्स करते. थंड झालं की आपण मिक्सरला लावून याचं वाटण करूया. हे बघा, हे सर्व थंड झालेलं आहे मसाला. तर आता आपण याच्यामध्ये टाकूया. याच्यामध्ये मी लसूण टाकले आहे, 1 पाकळी पूर्ण घेतलेली, आणि कोथिंबीर टाकते थोडीशी, धुवून घेतलं आहे मी, आणि 2-4 ओल्या मिरच्या घेतल्या. आता हे सर्व जिन्नस आपण मिक्सरला टाकूया. बघा, मसाला बारीक झालेला आहे, चांगला स्मूथ. चैतालीने वाटण केलेलं आहे. चला, आज काहीतरी कमसे कम बारीक केलं आहे. चला आता फोडणीची तयारी करूया. मी कढई पहिलीच तापायला ठेवलेली, त्यामध्ये तेल टाकलं आहे, राईचं तेल टाकलं आहे. आता मी पण सुरुवात केली. पहिलं पण खात होती, पण मध्ये बंद केलेलं. आता बरंचपासून सुरुवात केली मी राईच्या तेलाची. तर आता त्याला आपण फोडणीची तयारी करूया. तेल तापलं आहे. आता आपण हे 2 तमालपत्र टाकूया त्याच्यामध्ये, आणि थोडंसं जिरं टाकलं मी, आणि थोडीशी हिंग टाकूया. हिंग आपल्या अंदाजाने टाकायचं आहे. जिरं आपलं थोडं तडतडलं, आवाज येत असेल तुम्हाला, आवाज येत असेल तुम्हाला, मी गॅस स्लो केला आहे, थोडंसं वाढवते. जिरं तडतडलं आहे. बघा, हा मसाला घेतलाय मी, लाल तिखट. हां, काढून दिलेले आती नव्हती का त्याच्यानंतर 2दा हाताचे दिले. आता आणि का सीमा झाल्यावर 15 दिले. पहिले 5, नंतर 5, नंतर 5, 3ला 5 करतो. हे बघा, माझा मसाला आहे ना थोडासा असं आहे ना वाटतंय तुम्हाला असं काळासर.
पण आहे ना काय करू, कोणतरी आलं ना तर मध्येच मला व्हिडिओने स्टॉप करावा लागला. तर चैतालीने मसाला टाकला, पण तेल एकदम तापलं होतं ना, त्याच्यामुळे मसाल्याचा थोडासा कलर चेंज झाला. मी टोमॅटो पण टाकले, आता पूर्ण मॅश झाले. आता आम्ही वाटण टाकूया त्याच्यामध्ये. वाटण मिक्स करून, वाटण आता काय पूर्ण भाजायची गरज नाही, फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपले बटाटे आणि चणे टाकायचे. हे बघा, याच्यामध्ये ना ते बॉईल चणे थोडेसे घेतलेत, मसाल्याच्या डब्या याच्यामध्ये मिक्सरला घेतलेत न धुताच. ते थोडेसे बारीक करून घेतले ना तर चण्याच्या याला ग्रेव्हीला टेक्स्चर चांगला येतो. हे बघा, मी बटाटे बॉईल केलेले होते, ते बटाटे आता याच्यामध्ये मिक्स करून टाकूया. तर याला ना बटाट्याला कापायचं नाही बघा, हाताने असं दाबायचे. हे बटाटे ना ह्याच्यामध्ये असं मिक्स करूया थोडेसे मसाल्यामध्ये. आता आहे ना हे चणे टाकायचे आपल्याला. ते चणे जे वाटून घेतले ना मी, ते ह्याच्यामध्येच मिक्स केले. हे बघा, रस्सा कसा बॉईल झालेला आहे, रस्साला कळ आलेला, चांगला उकळी आलेली आहे. हे बघा, मी थोडं ना गरम पाणी करून टाकलेलं आहे. आता ना ह्याला स्लोमध्ये आपल्याला बॉईल व्हायला द्यायचं आहे. थोडीशी अजून पातळ झाले बघा टेक्स्चर बघा. आता ह्याच्यामध्ये ना आपण कोथिंबीर टाकते, कापलेली कोथिंबीर टाकते आणि गॅस स्लो करून सोडून देते. पीठ मी मळत आहे पुरींसाठी, मम्मी दुसरं काम करते आहे. मी इकडे आपलं नॉर्मल पीठ असतं गव्हाचं ते घेतलं आहे आणि ओवा टाकला याच्यामध्ये आणि गरम तेल टाकलं आहे थोडंसं. आता हे आपण घट्टसर मळून घेऊया. पीठ मळून घेतलं आहे थोडंसं, मी त्याला फक्त असं हे केलं आहे व्यवस्थित हे झालेलं. तर त्याला आता आपण पुरी बनवायला तयारी बनवूया. करायला चालू करूया. चला आता वाढते मी. आमटी आहे, थोडासा भात, पुरी. पुऱ्या बघा काय भारी झाल्यात, एकदम मस्त एकदम. आता हे टेस्ट करून चैताली सांगेल कसं आहे. मम्मीने खूप चांगलं जेवण केलं. मी आता टेस्ट केलं, आमटी पण एकदम झणझणीत आहे आणि मला खूप आवडली. आणि मी आज पहिल्यांदा पुरी करायला पण शिकली आहे, सो खूप चांगलं झाले जेवण. कांदे घेतलेले आहे. आता हे बघा चणे झाले, कांदे